आज का कार्यक्रम आंबाचा, मतलब आम का कार्यक्रम। अब आम से कुछ चीजें मैंने रखी हैं यहाँ पे। अनूपा खाना बनाएगी, किधर है? अरे ये ड्रॉर में नहीं है, कहीं नहीं है। मीठ है। ये क्या है? फळांचा राजा आंबा। वाह क्या बात है। आणि वाह, पाककलेचा राजा। अच्छा ओके ठीक है, लेकिन मैंने एक काम किया है, मैंने इंग्रेडिएंट्स यहाँ रख दिए। अब इसमें दिमाग लगाओ और कुछ बनाओ। म्हणजे आज माझी परीक्षा आहे। आता माझ्याकडे एवढी सामग्री आहे तर मी काय बरं करू? बरं दही आहे, मेथी आहे, तर आपण एक कढी करूया। डाळीचं पीठ सुद्धा आहे, तर हे सगळं दही आधी आपण एका बोल मध्ये घालूया। आता आंबा तर आपल्याला वापरायचा आहेच, मग आंब्याची कढी करूया। आहे की नाही मजा? गोड आंबट गोड कढी, आंब्याचा रस। आता त्यात घालूया डाळीचं पीठ। मग डाळीचं पीठ किती घालायचं? मग जास्त जर घातलं ना ती मध्ये कढी होत नाही, ते होतं पिठलं। आता त्याच्याबरोबर आपण घालूया थोडीशी हळद, आणि काय घालूया? आणि घालूया थोडं मीठ, चवीपुरतं मीठ। आणि आता हे मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण घालूया पाणी। हे झाली आपली कढीची थोडी तयारी। पण कढीला नेहमी फोडणी देताना तूपच वापरावं, त्यानिशी कढी खमंग लागते। जास्त नाही, थोडंसं तूप। बर चला सुरुवात करूया। तूप आपलं झालंय गरम, त्याच्यात जिरं, त्याच्यानंतर काय हिंग। हिंग घातल्यावर थोडंसं लाल तिखट, अगदी थोडं, मेथीचे दाणे, मेथी सुद्धा थोडीशी, आलं जरा आपण घालूया बऱ्यापैकी, मिरच्या हाताने अशा तोडून घाला। परत एकदा परतून घ्या। आणि आता काय करायचं, माझ्याकडे ही जी मेथी आहे ना, ही थोडी अशी घ्यायची आणि अशी ती सुद्धा अशी हाताने, काय चिरायची गरजच नाहीये। एक तर पानडी लहान असतात, ती अशी हातानेच चुरगळली ना की छान लागते। आता काय, आता हे छान आंब्याची कढी। ह्याच्यात थोडं पाणी घालूया परत। असा फिरवून हे सुद्धा ह्याच्यात। आता मात्र इकडे लक्ष ठेवा आणि हे चांगलं असं फिरवत राहा। वाह, रंग काय सुंदर आलाय, अगदी आंब्यासारखा। बर, कढीला आली आहे उकळी, छान उकळलेली आहे आणि आपल्याला हवी तशी दाट झालेली आहे। पण कढीला कढी का म्हणतात? कारण त्याला कढवायची असते। त्यामुळे असं नाही की कढीला एकदा उकळी आली की कढी तयार झाली। तर मग काय करायचं की आता ह्याला आपण एकदम सिमरवरती ठेवून इकडे पकोड्याची तयारी करूया। पकोड्यासाठी आपल्याला काय, परत थोडं डाळीचं पीठ। पकोडा म्हणजे काय तर मेथीची भजी, आणि ही भजी मी या कढीमध्ये सोडणार आहे। हे डाळीचं पीठ, त्याच्यामध्ये घालूया थोडा ओवा आणि घालूया थोडीशी हळद। खुसखुशीत करण्यासाठी खायचा सोडा। बरं, हा तुम्हाला नसेल घालायचा तर काय घालायची गरज नाही। चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि भरपूर अशी मेथी
अशी हाताने परत ही सुद्धा हातानेच आपण तोडायची आहे. आता काय करायचं हे फक्त मिक्स करायचंय. मिक्स केल्यावर पाणी, पण पाणी घालताना हे लक्षात ठेवा की अगदी पातळ करून फायदा नाही. त्यामुळे थोडं 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 करत पाणी घालायचंय आणि असं घट्ट झालं की मग ह्याची भजी तळून काढायची आहे. हे भजीचं सारण तयार आहे आणि ह्याच्या भजी आपण तळून घ्यायच्या आहेत. पण आधी कढीचं काय झालंय ते पाहूया. कढी पण आपली मस्त तयार आहे. ओ आलात. मैंने बनाए हैं आम के पकौड़े. मेथी और आम के पकौड़े. अच्छा. बेसन, बरोबर, थोड़ा सा दही, आम रस से बनाया, मेथी के साथ में बेसन, सबके पकौड़े. तुमने क्या बनाया? कढी, आंब्याची कढी. आंब्याची कढी. आंब्याची कढी, आंब्याचे पकौड़े. तो अगर मैं इसमें मी डालूं पण तो पकोडे करणार होते, अरे पण ह्याच्यामध्ये मी आंबा नाही घातलाय. ये आम वाले पकौड़े. अरे वाह, काय मजा येईल ना खायला. बिल्कुल. आम के पकौड़े, आम की कढी. आणि ह्याच्या बरोबर खायचं काय? स्टीम्ड राईस, भात, साधा भात. साधा भात, साधा भात, आंब्याची कढी.